गुजरात महाराष्ट्र सीमावादावर निर्णायक हालचाली। दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यात संयुक्त सीमा मोजणी। तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप। रेल्वे भरती प्रकरणी परप्रांतीयांना मारहाण केल्याचा गुन्हा मान्य नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ठाणे कोर्टात उत्तर। 1 महिन्यात प्रकरण संपेल, सहकार्य करा, कोर्टाचे आदेश। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये दिल्लीत गुप्त बैठक झाल्याची माहिती। दोघांमध्ये बंद दाराआड 20 मिनिटं चर्चा। कालच्या डिनर डिप्लोमसी वेळी बैठक झाल्याची माहिती। राजकीय आणि कौटुंबिक विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता। आगामी महापालिका निवडणुकींसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरामध्ये भाजप शिवसेना एकत्र येणार, तर नवी मुंबई संदर्भात अद्यापही निर्णय नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट। दिल्लीमध्ये मध्यरात्री उशिरा चव्हाणांनी गृहमंत्री अमित शहांबरोबर संघटनात्मक चर्चा केली। विदर्भात येऊन फक्त हुरडा खाऊन जाऊ नका। हुरडा पार्टीवरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे, तर वैधानिक कवच मंडळ आमचा हक्क, अन्याय करू नका, मुनगंटीवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आज नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार। आमदारांसोबत बैठक घेऊन कामकाजात देखील सहभागी होणार। ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांनाही भेटण्याची शक्यता। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेकडून चहापानाचं निमंत्रण। पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा होणार। आघाडी किंवा युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर लढणार। नागपुरातील विधानभवनामध्ये परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट। कुत्रे पकडण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची विधानभवन परिसरामध्ये कसरत। आमदार मंत्र्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास। मनसे नेते संदीप देशपांडेंकडून मंत्री शिवेंद्रराजेंची भेट। पीडब्ल्यूडी मधील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर। संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी। एनडीएच्या सर्व खासदारांना जेवणाचं निमंत्रण। पंतप्रधान मोदी खासदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता। ठाणे जिल्ह्यामध्ये ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाड सत्र। पडघाजवळ असलेल्या बोरिवली गावातील अनेक घरी धाडी। दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी कारवाई। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची पोलीस कोठडी आज संपणार। पुणे पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। काल निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि शीतल तेजवानीची दिवसभर चौकशी। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा पुन्हा तापणार। कोल्हापूर शहर कृती समितीचा पालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। 42 गावांच्या प्राधिकरणाला मंजुरी दिल्यानं हद्दवाढ कृती समिती आक्रमक। जालन्यामध्ये टोळक्याकडून दोघांना काठीनं बेदम मारहाण। भोकरदन नाका परिसरातील घटना। गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची माहिती। कडाक्याच्या थंडीमध्ये कोकणचा निसर्ग बहरला। संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीवरचं विलोभनीय दृश्य। नदीच्या पाण्यावर पसरली धुक्याची दाट चादर।